मध्ये नाशिकच्या बीडी भालेकर शाळेत मतदारांनी अक्षरशः रांगा लावलेल्या आहेत। मतदान करण्यासाठी दुपारनंतर मतदान केंद्रांवर मोठी गर्दी झाल्याचं दिसतं आहे। दुपारनंतर मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रांकडे वळलेले आहेत आणि शेवटच्या तासामध्ये सध्या मतदान केंद्रांवर मोठ्या रांगा मतदारांच्या लागल्याचं दिसतं आहे। नाशिकमधली ही दृश्य आहेत। महिला आणि पुरुष दोन्ही मतदार सध्या मोठ्या संख्येने मतदान केंद्रांवर अजूनही असल्याचं दिसतं आहे। विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान मतदान प्रक्रिया पार पडते आणि त्या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर नाशिकच्या मी बीडी भालेकर या शाळेच्या या संपूर्ण परिसरामध्ये आहे आणि आत्ताच्या घडीला साधारणपणे 5 वाजून गेलेले आहेत। काही मिनिटं देखील उलटलेली आहेत। मात्र सध्याची परिस्थिती बघता या मतदान केंद्रांवर अद्यापही रांगा लागलेल्या आहेत। जर ही संपूर्ण दृश्य बघितली तर पुरुष मंडळी असतील, महिला मंडळी असतील, यांचं सगळ्यांचं या ठिकाणी वर्गीकरण करण्यात आलेलं आहे। वेगवेगळ्या रांगा या ठिकाणी बघायला मिळत आहे। पोलिसांच्या माध्यमातून विशेष अशी खबरदारी या सगळ्या केंद्रावर घेतली जाते। मोठ्या प्रमाणात गर्दी मतदारांची झालेली आहे। खरं म्हणजे दुपारच्या नंतर या केंद्रांवर नेहमीच वर्दळ बघायला मिळत असते। मतदारांची ज्या वेळेला मतदान प्रक्रिया असते त्यावेळेला दुपारच्या सत्रामध्येच मोठी गर्दी दिसून येते। यंदाच्या वेळेला अगदी तशीच काहीशी परिस्थिती बघायला मिळते। लोकसभेला देखील याच मतदान केंद्रांवर आपण जर बघितलं तर साधारणपणे 6 वाजेच्या दरम्यान मतदान प्रक्रिया करण्यासाठीचा जो कालावधी असतो त्यानंतरही साधारणतः तास दीड तास अधिकच्या वेळासाठीची मतदान प्रक्रिया या केंद्रांवर यापूर्वी देखील सुरू राहिलेली आहे। अगदी तशीच परिस्थिती या वेळेला देखील राहील अशा स्वरूपाचं चित्र आता बघायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश सावळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक। तर नाशिक सारखीच परिस्थिती बहुतांश शहरांमध्ये आहे। मतदान करण्यासाठी दुपारनंतर मतदान केंद्रांवर गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे अधिकाधिक लोक मतदानासाठी बाहेर पडत असल्याचं चित्र आहे आणि हे चित्र अत्यंत दिलासादायक असंच म्हणावं लागेल। अधिकाधिक नागरिकांनी मतदान करणं आणि मतदानाचा हा आकडा टक्केवारी वाढणं ही निश्चितच स्वागतार्ह बाब आपल्याला म्हणता येईल। शेवटच्या क्षणी 5 वाजून 59 मिनिटांपर्यंत किंबहुना 6 वाजेपर्यंत जरी तुम्ही मतदान केंद्रांवर दाखल झालात तरी सुद्धा तुम्ही मतदान करू शकता।